ओम नमः शिवाय. प्रणवाचा अर्थ. वामदेव म्हणाले, शिवपुत्र स्कंदा, तू दीनदुःखितांचे दुःख दूर करणारा आहेस. प्रणवाचे ज्ञान सांगा. ते ज्ञान पूर्ण झाल्यावर काय फळ मिळते ते सांगा. स्कंद म्हणाला, वामदेव, समष्टी आणि व्यष्टी भावाने महेश्वरांचे पूर्ण ज्ञान हेच प्रणवार्थाचे परिज्ञान आहे. प्रणवाचा पहिला अर्थ मंत्ररूप आहे, दुसरा अर्थ यंत्रभावित, तिसरा देवता बोधक, चौथा प्रमंत्र रूप यांच्या गुरु रूप प्रदर्शक आणि सहावा शिष्याच्या स्वरूपाला परिचय देणारा आहे. प्रणवाचा मंत्ररूप अर्थ म्हणजे अकार उकार मकार हे बिंदूंच्या आधी असून नाद हे सर्व अक्षरांचे समिष्ट रूप आहे. हे पाचही वर्ण व्यष्टीरूपाने शिववाचक प्रणवात प्रतिष्ठित आहेत. प्रणवाचा यंत्रभावित अर्थ आहे ते यंत्र शिवलिंग स्वरूपातच स्थिर आहे. सर्वात खाली पीठ लिहावे, त्यावर पहिला स्वर अकार लिहावा, दुसरा उकार आणि त्यावर बकार लिहावा. मकरावर अनुस्वार आणि त्यांच्याही वर अर्धचंद्राकर नाद अंकित करावा. प्रणवाचा देवतारूप अर्थ आहे, शंकरांनी स्वतः 5 मंत्र सांगितले आहेत. त्यांना ब्रह्मरूपी 5 सूक्ष्म देवता समजावे. या सर्व शिवजींच्या मूर्ती आहेत. शिवाशी एकरूपता झाली की जीव प्रपंचात येत नाही. ब्रह्मपंचकाच्या विस्ताराला प्रपंच म्हणतात. यंत्ररूपाने सांगण्यात आलेला जो शिववाचक प्रणव आहे तो नादापर्यंत 5 प्रणवांचे समिष्ट रूप आहे. बिंदुरूप जे 4 वर्ण आहेत ते प्रणवाचे व्यष्टीरूप आहे. उपासना मूर्तीचे अलौकिक वर्णन. स्कंद म्हणाला, वामदेवजी, आता मी तुम्हाला सदाशिवापासून महेश्वर रुद्र विष्णू आणि ब्रह्मा यांची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. आकाशाचे अधिपती ईशान समिष्ट रूप आहेत. महेश्वर रुद्र विष्णू आणि ब्रह्मा ही 4 रूपे व्यष्टी आहेत. सदाशिवांच्या अंशाने महेश्वराची उत्पत्ती झाली. महेश्वराच्या 1000व्या अंशाने रुद्रांची मूर्ती उत्पन्न झाली. ते अघोर वदन असून तेज तत्वाचे स्वामी आहे. डाव्या बाजूला गौरी शक्ती धारण केली आहे. ते संहार करणारे आहेत. रुद्राच्या 1000व्या अंशापासून विष्णूंची उत्पत्ती झाली. ते वामदेव चक्राच्या जलतत्वाचे स्वामी आहेत. डाव्या बाजूला रमा शक्ती धारण केली आहे. ते सर्वांचे रक्षण करणारे आहेत. विष्णूंच्या 1000व्या अंशापासून पितामह उत्पन्न झाले. त्या सृष्टीकर्त्या जगतप्रभूंच्या डावीकडे सरस्वती स्थिर आहे. ब्रह्मदेवाची भक्ती करणाऱ्यांना सालोक्यता व रूपाचे शक्ती कार्यरूपी हे चक्र हिरण्यमय ज्योतिस्वरूप आहे. ते जलाने व्याप्त आहेत. जल अग्नीने, अग्नी वायूने, वायू आकाशाने, आकाश भूतादी तामस अहंकाराने, अहंकार महत्तत्वाने आणि महत्तत्व प्रकृतीने आच्छादित आहे. शिवजी हे सर्व अर्थाने सर्वशक्तिमान आहेत. शिवतत्वाचे विस्तृत वर्णन. सूत म्हणाले, स्कंदा, मला जगतसृष्ट्या शिवजींचा भाव वर्णन करून सांगा. आपल्या कृपेने मला ज्ञान होईल अशी आशा आहे. स्कंद म्हणाले, विश्वाचे गुप्त रहस्य ज्ञान माझे पिता भगवान शंकरांनी माझ्या मातेला म्हणजे पार्वतीला सांगितले. मातेच्या मांडीवर असताना मी ते श्रवण केले. हे विश्व स्त्री पुरुष रूप आहे. ते प्रत्यक्ष पाहता येते. त्वचा मांस रक्त हे मातेकडून प्राप्त होतात. परमात्मा सच्चिदानंद रूप आहे असे श्रुती म्हणते. असत प्रपंचाला निवृत्त करणाऱ्या शब्दाला सद्रूप असे म्हणतात. चित्त शब्दाने जड जगताची निवृत्ती केली जाते. सत शब्द 3 लिंगांमध्ये विद्यमान आहे. खरे तर परब्रह्मासाठी पुल्लिंग रूपाने वापरला जातो. परमात्म्यामध्ये चिद्रूपता ही त्याच्या स्त्रीभावाला सूचित करते. तो परमात्मा शिवभाव आणि शक्तिभावाला प्राप्त होतो. चित्शक्ती जेव्हा जीवाची आश्रित होते तेव्हा ती दुर्बल होते. ईश्वर शक्तिमान आहे. लोकांमध्ये आणि वेदांमध्ये परमात्म्याची शिवरूपता आणि शक्तिरूपता यांचा साक्षात्कार दाखवण्यात आला आहे. शिव आणि शक्तीच्या संयोगाने सतत आनंद प्रगट होत असतो. उपनिषदांमध्ये शिव आणि शक्तीला सर्वात्मा तसेच ब्रह्म म्हटले आहे. ब्रही धातूचा अर्थ असणाऱ्या ब्रह्म शब्दाने व्यापकता आणि सर्वात्मता यांचे प्रतिपादन होते. हंस पदाला उलट केल्याने सोहम पद बनते. सोहम पदातून सकार आणि हकार नामक व्यंजने काढून टाकली की स्थूल ओम शब्द शिल्लक राहतो. तो परमात्मा वाचक आहे.
तो महामंत्र रूप आहे. प्रज्ञान ब्रह्म या वाक्यात प्रज्ञान मदपद आले आहे. प्रज्ञान हा चैतन्याचा समानार्थी शब्द आहे. शिवसूत्रात चैतन्यमय आत्मा अर्थात आत्मा ब्रह्म किंवा परमात्मा चैतन्य रूप आहे. ज्ञानम ब्रह्म हे दुसरे शिवतत्व. यातील पहिल्या ज्ञानम पदाने जीवस्वरूपात किंचित ज्ञान आणि क्रिया असणे हे जीवसमूहाचे लक्षण आहे. ज्ञान आणि क्रिया हे पराशक्तीचे प्रथम स्पंदन आहे. ओमितिदम सर्वम प्रत्यक्ष दिसणारे हे समस्त विश्व ओंकार आहे. यातून प्रणव आणि जगम याची एकता सूचित होते. शिवशक्तीच्या संयोगालाच परमात्मा म्हणतात. आदी अक्षर प्रणवातून मूलभूत 5 स्वर आणि 33 व्यंजनांच्या रूपाने 38 अक्षरांचा उद्भव झाला आहे. आकाशगुण शब्द, वायूत शब्द आणि स्पर्श, अग्नीत शब्द स्पर्श व रूप, जलात शब्द स्पर्श रूप रस, पृथ्वीत शब्द स्पर्श रूप रस गंध आहेत. शिवाच्या 5 शक्ती संकोचयुक्त नित्य प्रकाश करणाऱ्या आहेत. 5 कला आहेत. कला, विद्या, राग, काल, नियती. जय जय रघुवीर समर्थ.